आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे। धनगर आणि धनगड हा वेगळा आहे, तसं आता भाजप आणि धनगर देखील वेगळा असणार। उत्तम जानकर यांनी भाजपवर हा जोरदार निशाणा साधलाय। धनगर समाजानं 10 वर्ष भाजपला सत्तेवर बसवल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलंय। तोच धनगर समाज आता भाजपला सत्तेमधून घरी बसवणार असा हल्लाबोल देखील उत्तम जानकर यांनी केलाय। धनगर समाजाच्या फसवणुकीचा बदला निवडणुकीमध्ये घेणार असा इशारा उत्तम जानकर यांनी भाजपला दिलाय। आणि धनगड एकच असल्याचा युक्तिवाद खरं तर काल नाकारत सुप्रीम कोर्टानं तुमचं धनगर आरक्षण नाकारलंय। कसं बघता याच्याकडे? धनगर समाजाला अपेक्षित होतं की केंद्रामध्ये मोदींचं सरकार आणावं आणि त्या माध्यमातून हा आरक्षणाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न सुटावा। परंतु निश्चितपणानं हा न्यायव्यवस्थेचा प्रश्नच नाही। गेली 10 वर्षे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना याने आरक्षण तर दिलंच नाही। जर एखादं सरकार आरक्षण देत नसेल तर मात्र न्यायव्यवस्थेचा दरवाजा ठोठावावा लागतो। मग मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, या माध्यमातून या राज्यामध्ये धनगर आणि धनगड हे एकच आहेत। हे राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र न्यायव्यवस्था आपल्या बुटाखाली चिरडून टाकायची। हीच या दोन्ही न्यायव्यवस्थेमधील निकालामधून दिसून येत आहे। म्हणून आता धनगर समाज जसा धनगड आणि धनगर वेगळा आहे, तसा भाजप आणि धनगर सुद्धा वेगळा आहे। आणि गेली 10 वर्ष ज्या भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टीला सत्तेवरती बसवलं, तोच धनगर समाज या भारतीय जनता पार्टीला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।